वर्दी आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी भेटतो, मेट्रो पासून अशा एखाद्या शासकीय नाही तर शासकीय तिकडे. आता ही मंडळ आणि MSF त्या दोघांचा अडचण काय झाली तर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात खास करून मुंबई आणि ठाणे इथं राहणीमान फार महाग झालं, फार वाईट परिस्थिती आहे. म्हणजे ह्याला तुम्ही आम्हाला सांगा की हा मुद्दा कसा मांडला पाहिजे, कारण काही 18, 16, 15 हजार एक काम करू आणि आमचा प्रस्ताव पाठवणे थोडंच आपल्याला सुधारण्यासाठी करू ना. वरच्या लेवलवरती आपण जाऊ, आपल्या पदरात पडेल अशा प्रकारे प्रयत्न आम्ही तुम्ही दोघांनी. मी काय झालं सकाळी ऑलमोस्ट 10च्या आसपास मला कळलं होतं घरी आहे, भेटायला गेलो तर त्यांना त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी काहीतरी बैठकीला राजकीय बैठकीला बोलवलं. त्यामध्ये म्हणाले मी चाललो तिथे, अधिवेशन मी आता भेटू. आता भेटलं तर ते इमॅच्युअर होईल, म्हणजे नाही काही चालू नाही. मी त्यांना भेटून काय सांगितलं की एकतर प्रस्ताव मागून घेणं फार महत्वाचं आहे. दुसरं मी त्यांना विनंती अशी केली की जे काही इन्फ्लेशन आहे ना तर महागाई ज्या पद्धतीने वाढलेली आहे आणि त्याचे काही अंदाज सगळीकडेच असतात आणि शहरात राहणं ते त्यांना अक्षरशः 10/10च्या खोली 10 लोक राहतात अशी परिस्थिती आहे. लग्न झाले तरी मुलांना इथं आणता येत नाही, बायकोला इथं आणता येत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सायझेबल मिळवण्याकरता आपण ऑटो करतो. मी तुमच्याशी फोनवर बोलत असताना शेवटी व्यक्ती कसा आहे अंदाज येत असतो, माहिती घेत असतो. तुम्ही नक्कीच त्यांच्या बाजूने निर्णय घ्या. 100%. पण फक्त विनंती एवढीच आहे की या अधिवेशन संपायच्या आधी प्रस्ताव जाऊ शकतो. पुण्याचा जाईल सर, डोक्यांचं माझ्या हातात नाही, कारण त्यांचं रेडी आहे पण अध्यक्ष आयदर कोणाला तरी ऍडिशनल चार्ज द्यावा असं आज आपण जो बोललात सर. नाही साहेब, आज तुम्ही भेटताच आहे, मॅडम म्हणाले तसं आहे. ऍडिशनल चार्ज देऊन प्रस्ताव या अधिवेशन संपायच्या आधी जाऊ द्या. हे म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे हे अजून सुद्धा शांततेत भूमिका घेत आहे. पण आता आम्ही आतापर्यंत सामाजिक हेतूतून तुमचं चर्चा करतो, उद्या राजकीय हेतू आणला ते सगळे 30-40 लोक रस्त्यावर आणि स्वतःच्या हक्काच आहे, असं नाही की इनरिजनेबल त्यांची मागणी. पुणे मॅडम म्हणतात तसंच आहे, ठाणे पण जाईल, मुंबई ठाणे अध्यक्ष नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. अध्यक्ष फक्त प्रॉब्लेम तुम्ही ऍडिशनल चार्ज घेऊ शकता. मला अधिकार नाही, डेप्युटी कमिशनर मग कोणतरी असेल ना, नाही तर आपल्याला काय झालंय सर तुम्हाला पुण्यावाला प्रमोशनचं एक काम करा, प्रमोशनमुळे पण सर ते खरं थांबले. एक काम करा, सचिवाचं ऍज इट इज आलेलं प्रस्ताव दाखल सचिवांचे सचिवांच्या सही पाठवून झालं तर आपलं बरंच करायला कसं झालं या एंड ऑफ दिस वीक एव्हरीथिंग विल सचिवाचं पुढे सचिव आहे, मी बोलून घेतोय एक काम करा, मंत्रालयात आपण पाठवू. एक काम करा, बोलू पण नका. ठीक आहे, अगोदर सचिवाच्या सही पाठवा, आज बोलून घेऊ. सचिवाच्या सही पाठवूनच द्या. बघू त्यांनी बॅकवेरी काढली, मला बोलून घेऊ. बॅकवेरी काढली तर मग नंतर ठीक आहे ना. 50,000 लोकांचा विषय कधी काय होतं की आपण उगाचच नाही, तुमची भूमिका या लोकांच्या बाजूने सरकारची भूमिका आहे असं आम्ही समजतो. त्या अनुषंगाने तुम्ही यांचा विषय सोडवण्यासाठी जी भूमिका लवकरात लवकर घ्याल ती महत्वाची. फक्त गेलं तर आम्हाला सुद्धा हे सॅल्यूट नाही. 21 किती वर्ष झालं तुम्ही आज आता कुठे इथे आमच्या नाही सध्या तर कार्यरत आमच्या इथं पगार माथेरान कुठे नेरळ आणि पगार तिथं भाडं किती आणि यायला जायला किती वेळ जातो? 3 तास जायला आणि यायला 1.5 तास, 3 तास तिथे. आणि फॅमिली आणि मग त्या किती मोठं घर आहे? 5,000 पगार देऊन फॅमिली यांच्यात खर्च 21,000 मध्ये. त्यात मुलं शिकतात का नाही शिकत? लहान मुलं नाही. हा एक असे काही लोक आहेत, मुलं पगार फी हे नाही मग पाठवून देतात घरी. ते तर आहे सगळ्यांचीच परिस्थिती. पण एक काम करू, पुण्याचा आउट राईट पुण्याला काय हँडल नाही.
पुण्याचं ते मला 1-2 दिवसात देतो बोलले. ते आलं की लगेच पाठवतो. पुण्याचं पाठवून द्या. या weekend पर्यंत आणि पुण्याचं 100% याचं सुद्धा काय करा, वनिरेंना विचारा अध्यक्ष ते झालं आपल्या पुण्या- अध्यक्ष weekend ते पण सचिवाच्या सहीने आम्ही पाठवत आहोत म्हणायचे. फक्त त्यांच्या कानावर ते टाकून आणि नालेंद्रला गेरअप करून जाऊ तरी द्या, बघू. म्हणजे ते त्याच्यावरती क्वेरी बॅक क्वेरी लावल्यानंतरची गोष्ट आहे ना. तेव्हा पाठवून देऊ. आणि मंत्री महोदयांशी आज बोललो तेव्हा ते म्हणाले की 3 नंतर 3:30 नंतर मी बोलून घेतो आपलं. हा, आम्ही जातोच आहोत. नाही, आम्ही जातोच आहोत. आणि मग त्यांच्याशी बोलतो, तुमच्याशी बोलतो, तर तुम्ही ही अडचण जर सांगितली तर मग आणि तर थोडक्यात तुम्ही सांगून टाका की कुठेतरी इतका राग हे आहे आता आंदोलन करण्याच्या आम्ही भूमिकेत. आम्ही काय करतो, आम्ही सचिवांच्या सहीचं पाठवतो. बघू आता ते. मग अधिवेशन व्हायच्या प्रस्ताव जातील असं समजतो. हो, हो. आणि रस्ता जाईल, सर. आणि रस्ता पगारवाढीचा जायला जो काही मुद्दा problem आहे तो त्यात ते- असेल ते- तर तो वेगळा. त्याच्यामध्ये मग तो तुम्ही त्यांचा सगळ्यांना पूर्ण विश्वासात जस्टिफाईड प्रस्ताव असतो तो शासनाला जातो. ठीक आहे सर, तेवढी मदत करा. एवढं गरज नव्हतं ना.